गुड आफ्टरनून मुलांनो. चला, मी काल सांगितलेलं आम्ही कविता करतो. पान नंबर 20 वरील कविता केल्या सगळ्यांनी? हं. चला, आता आपण धडा 7वा पान नंबर 21 यावरील मुग्धा लिहू लागली हा धडा बघणार आहोत. याचे लेखिका आहे निर्मला मठपती. बघा, आता मी शिकवते, तुम्ही लक्ष द्या पुस्तकाकडे. पुस्तक काढलं सगळ्यांनी? चला. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेत बक्षीस समारंभ होता. बघा मुलांनो, आपल्या शाळेत पण अशा स्पर्धा व्हायच्या की नाही? परवाच आपली हार तयार करणे ही स्पर्धा झाली, हो ना? मग मुग्धाच्या शाळेत आज बक्षीस समारंभ होता. सर्व मुलांनी आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते. सगळ्यांना बोलवलेलं होतं मुग्धाच्या शाळेत. मुग्धा आणि तिचे आईबाबाही शाळेत आले होते. त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली. काय म्हणते आमची मुग्धा? आईने बाईंना विचारले. बघा, तुमचे आईबाबा आल्यावर सुद्धा आम्हाला विचारतात की नाही, काय म्हणतोय, अभ्यास करतोय का, त्रास देतो का वगैरे सगळे असे प्रश्न विचारतात. अभ्यासात हुशार आहे. चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय. पण ती जास्त बोलतच नाही. घरीही ती अशीच वागते का? बाई म्हणाल्या. हो, आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले. तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले. प्रमुख पाहुणे म्हणजे जे कार्यक्रम बक्षीस समारंभ करणार होते ते पाहुणे. जो तो आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसला. मुग्धा व तिचे आईबाबाही खुर्चीत जाऊन बसले. बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या. बघा, पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. लेखक म्हणजे जे कथा लिहितात, कादंबरी लिहितात, लेख लिहितात, ते लेखक. बाईंनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली. प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले. बघा मुलांनो, स्पर्धेमध्ये सगळेच भाग घेतात, पण ज्यांचा नंबर आला त्यांचेही कौतुक केले, ज्यांचा नंबर आला नाही त्यांचे पण पाहुण्यांनी कौतुक केले. बक्षीस मिळवलेल्या मुलांमध्ये मुग्धाचाही नंबर होता. मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती-जमती सांगितल्या. सर्व मुले पोट धरून हसत होती. नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले. बघा, छोट्या मुलांसमोर पाहुणे भाषण करत होते म्हणून त्यांनी ते लहानपणी शाळेत कसे वागत होते, काय खोड्या करत होते, या सगळ्या गमती-जमती मुलांना सांगितल्या. मुलांना खूप आनंद होत होता. ते खूप हसत होते. ते म्हणाले, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. मात्र मी फार आबोल होतो. मी कोणाशीही जास्त बोलत नसे. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो. अगदी बारीक-सारीक गोष्टीसुद्धा मी त्यात लिहित असे. बघा, मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की रशीद आणि पारूचा संवाद, की त्यांनी शाळेत येताना कसे वर्णन केले, ते कसं लिहिलं. तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा. जे काही घडलं तुमच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही आजूबाजूला खेळताना किंवा आईबाबांबद्दल लिहायचं की ते कसे वागतात, आज तुम्ही कोणाला त्रास दिला, हे सगळं मी तुम्हाला वहीत लिहायला सांगितलं होतं, हो की नाही? मग लेखकसुद्धा काय करायचे की अगदी बारीक-सारीक गोष्टीसुद्धा त्यात लिहित असे. दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे. मला तो छंदच लागला होता. रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी मी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व वहीत लिहू लागलो. नित्यक्रम म्हणजे आता तुम्हाला लिहायला सांगितलं की तुम्ही लिहिताल, मी रोज सकाळी 7 वाजता उठलो, ब्रश केला, दूध पिलं, अंघोळ केली, शुद्धलेखन लिहिलं, असं न लिहिता तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्या लिहायच्या. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली.
माझी शब्दसंपत्ती वाढली. छोटे छोटे प्रसंग, उदाहरणार्थ शाळेतल्या घटना, बागेतील चिंचा, बोरे हळूच कोणाच्याही नकळत काढणे, लहान सहान खोड्या, माझ्या हातून घडलेल्या चुका, ताईशी भांडण, मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय, सहलीची मजा, विनोदी प्रसंग, अचानक उद्भवलेले संकट, अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरू लागलो. पुढे मला काही कल्पनाही सुचू लागल्या. घडलेल्या प्रसंगावरून मी कविता, कथा लिहू लागलो. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो. ते माझं कौतुक करू लागले. त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं. बघा मुलांनो, तुम्ही सुद्धा शाळेत आल्यानंतर छान छान चित्र काढता, हो की नाही? आणि ते दाखवता की नाही कौतुकाने आम्हाला, बाई बघा मी किती छान चित्र काढलं वगैरे. तसंच लेखकसुद्धा ज्या ज्या काही कविता, लेख लिहू लागले ते त्यांच्या शिक्षकांना दाखवू लागले. थोडा मोठा झाल्यावर दैनिकात, मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. बघा, दैनिक म्हणजे रोज येणारे वर्तमानपत्र वगैरे, त्याला दैनिक म्हणतात. लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो. आधी लेखकसुद्धा अबोल होते की नाही, आणि मी सर्वांशी बोलू लागलो. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. माझे काका एकदा म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. घुम्या म्हणजे अबोल. मग त्यांनी त्यांचं कौतुक केलं की अरे, हा तर आधी कोणाशीच बोलत नव्हता, आता बघा किती छान गप्पा मारतोय. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी साहित्यिक झालो. परिवर्तन म्हणजे बदल घडत गेले. लिहिण्यानं, वाचल्यानं वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या, वेगवेगळे विषय सुचत गेले. आपण लिखाणासाठी काय काय करू शकतो हे सगळं त्यांना लक्षात येऊ लागलं. पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली, एकदम शांत बसली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. आणि नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला. मुग्धा हुशार होती आणि मग तिच्या आईबाबांनी ठरवलं की आपण पण मुग्धाला लिहायला सांगायचं. नुकतीच बाबांनी मुग्धाला एक नवीन वर्षाची डायरी, रोजनिशी म्हणतात त्याला, दिली होती. बघा, तुमच्याकडे पण अशी डायरी असते की नाही, रोजची तारीखवार त्याच्यामध्ये असतो. ती आई तुमच्या हिशोबासाठी किंवा आज कोणाला पैसे दिले वगैरे त्याच्यात लिहिण्यासाठी आई वापरत असते. अजून ती कोरीच होती. मुग्धाने मनाशी ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच. दुसऱ्या दिवसापासनं तिने लिखाणाला सुरुवात केली. बघा, तुम्ही वाढदिवसाचा संकल्प सांगता, पण तो पूर्ण करता का वर्षभर? नाही करत, हो की नाही? मग आता तुम्ही आजपासून संकल्प करा बरं की मी रोज शुद्ध लेखन लिहिणार. आणि जे लिहित असतील त्यांनी संकल्प करायचा की मी अक्षरात सुधारणा करणार. कराल ना तुम्ही आजपासून संकल्प मुग्धाचं बघून? रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली. आजीचं वर्णन, बाबांचा अभ्यास घेणे, भाऊशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस, अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली. त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली. बघा मुलांना, आपण काही काही गोष्टी म्हणजे चुका करतो पण ते आपल्याला लक्षात येत नाही. मग तसंच मुग्धाचं असंच झालं. मग ज्या काही तिच्याकडनं चुका झाल्या की आईला उलट बोलले, आईचं काम नाही केलं, आजीचं काम ऐकलं नाही, तर अशा ती लिहू लागल्यामुळे तिला तिच्या चुका कळू लागल्या. आपोआप आईबाबांशी, भावाशी सुसंवाद घडू लागले. मुग्धाची अबोलकळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली आणि लिहू लागली. मुलांनो, धडा समजला तुम्हाला? चला, आता तुम्ही काय करणार आहात? आधी तुम्ही सुरुवातीला धडा पूर्ण वाचायचा आहे आणि मोठ्याने वाचायचं आहे बरं का, मनातल्या मनात वाचायचं नाही. धडा वाचल्यानंतर इथे काही शब्दार्थ दिलेले आहेत. ते शब्दार्थ सुद्धा तुम्ही लिहायचे आहेत. काय काय आहे शब्दार्थ? नित्य म्हणजे नियमित, रोज. अभिनय म्हणजे हावभाव करून मनातला भाव व्यक्त करणे. दैनिक म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे. मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. घुम्या, अबोल म्हणजे कमी बोलणारा. परिवर्तन म्हणजे बदल.
संकल्प म्हणजे निश्चय करणे, ठरवणे. सुसंवाद म्हणजे चांगली चर्चा. बघा, धडा वाचल्यानंतर तुम्हाला जर स्वाध्यायाचे प्रश्नोत्तरं लिहिता आले तर लिहा. याचे उत्तरं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. समजला धडा तुम्हाला?